त्यांना काय पुरू राहिले? खरं म्हणते तू लगेच आम्ही पण हीच भूमिका मांडतो. दादा माझा बाप बी शेतकरी आहे. माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते. वडील आलेत का इथे? नाही. गव्हर्नमेंट शाळेत आहे तुम्ही? प्रायव्हेट शाळा आहे. पण तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे. तुला हे माहिती आहे का, भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं, कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या 4 पैसे घरात यायला लागतात. कापसाला जेव्हा 10,000 भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं, नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं. त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो. तसं सोयाबीनचं झालंय, कांद्याचं झालंय, सगळ्याच पिकाचं झालंय. तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो. वही आणायची असते दादा, तर पप्पा जर का म्हणलं माझ्या खिशात 10 रुपये नाही तर इतकं वाईट वाटतं. नको करू, आम्ही तीच भूमिका घेतोय. तुला एक माहिती का, मी विरोधी पक्षातला आमदार आहे, पण मी जर आज निर्णय घेतला असता, नाही तर काल निर्णय घेतला असता, तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो, नाही तर पदाधिकारी झालो असतो. पण मी या सरकारबरोबर का नाही जात? हे सरकार युवांच्या विरोधात आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, मजुराच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे. मजुरी जर का करायला गेलं तर लोक त्यांच्या वावरात तर खूपच राबून घेते, पण रोज बी 200-250 रुपये फक्त हातावर टेकवतात मजुराजी. आणि दुसरं तुला काय माहितीये का, सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये दिले, आम्ही त्यांचे उपकार केले, बाकी काही मदत नाही केली तरी चालतं, असं सरकारचं मत आहे. 1,500 रुपयात काय होणार आहे का महिन्याला? 15 रुपये नाही दिले चालते दादा, पण आमच्या मालांना भाव द्या. तू ऐकू नको, पण तू आता कितवीत आहेस? 8वी. बरं, आता 11वी 12वी कुठून करणार? 11वी 12वी पप्पा आमची एकच शेती कर, पप्पा म्हणजे चांगलं मोठ्या कॉलेजात घ्यायचंय. तुझ्या घरचं काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी? हिचं तू 8वी ना, 11वी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा आहे. ही ज्या पद्धतीने बोलते ना, आक्रमक भूमिका घेते, तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी, आज सगळेच बनतील, ही मोठी अधिकारी बनेल. आणि ती बनत असताना आमचंही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून काही मदत म्हणून ही जी 11वी 12वी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे, असा शब्द आहे, व्हिडिओ काढलेला आहे.